आणि सन्माननीय शिंदे साहेब आल्यानंतर आज वसई विरारचा आरोग्य विभाग काय आहे ते बघा. आज आपण किती प्रमाणात मोठी मल्टी हॉस्पिटल तयार झाली, म्हणजे आपण नुसते भूमिपूजन नाही केलं, त्याच्यानंतर उड्डाण पूल, येणारे रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं. तुम्ही आता बघितलं आपले उद्यानं म्हणजे आणि विषय असा आहे की आम्हाला महायुतीत लढायचं आहे. ही भारतीय जनता पार्टीची उघड भूमिका आहे. राजन नाईकांनी तेच सांगितलं. आमच्या स्नेहाताई दुबे असतील त्यांची पण भूमिका तीच आहे. भारतीय जनता पार्टीने असं कुठे म्हटलंच नाही. सगळ्यांची भूमिका महायुतीची आहे की आम्हाला कोणाची ताकद वाढली ना कोणाची कमी झाली राजकारणात त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही. आम्हाला माहिती आहे की आमची ताकद आहे महायुतीची, ही आम्ही आता सिद्ध केलेली आहे. जनता आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे समोरचा कोण आहे ठीक आहे, निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाला ती भूमिका मांडायची, आपला पक्ष टिकवायचा म्हणून प्रत्येक भूमिका घ्यायच्या. आणि सगळ्या विभागाची लोकं होती, म्हणजे ते जनता दरबार मी त्याच्यात बोलत नाही, तर तुम्ही जनता दरबार तपासा की कोणते अधिकारी उपस्थित होते कोणते नव्हते. या सगळ्या 47 विभागाचे अधिकारी होते. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे काय लेखी आलं त्याचं हे झालं. आणि भारतीय जनता पार्टीचे मला वाटतं किमान 60 ते 70 पदाधिकारी तिकडे हजर होते. ते आले, ते बसले, त्यांच्या जी समस्या होत्या, कारण तेही जनतेचीच कामं करतायत ना. नमस्कार, आता आपण वसईमध्ये उपस्थित आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्येच वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नुकतंच नगर परिषद निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि वसई विरार महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता कुठेतरी समीकरण आहेत ते जुळायला तयार झालेली आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीच्या युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर जी महायुती होती त्यांनी पालघर आणि डहाणूमध्ये कुठेतरी वेगवेगळी निवडणूक लढल्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये काय चर्चा आहे याबाबत देखील विषय रंगत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शिवसेनेचे पदाधिकारी निलेश तेंडुलकरजी यांच्याकडून की नेमकं काय समीकरणं आहेत. भाजपसोबत नुकतीच जी बैठक झाली रवींद्र फाटक यांची, आमदार राजन नाईक त्या ठिकाणी उपस्थित होते, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या आणि एक सकारात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर काय निष्पन्न झालेलं आहे, शिवसेनेची कशी प्रकारे तयारी आहे, एकनाथ शिंदे यांचे वसई विरारसाठी काय आदेश आहेत आणि आता काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. काय सांगाल, वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका आता कधीही लागू शकतात, अगदी 15 दिवसावर पण लागू शकतात. कशा प्रकारे शिवसेनेची तयारी आहे? शिवसेनेचं संपूर्ण प्रभागात म्हणजे शिवसेना निवडणूक आली म्हणून कोणतं काम करत नाही. हा वसईचा इतिहास बघाल तर शिवसेना पूर्वापार प्रत्येक म्हणजे अगदी सोसायटीची निवडणूक असो, पतसंस्थेची असो की मोठ्या कोणत्याही निवडणुका असो, शिवसेना लढत आलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेसाठी काय निवडणुका म्हणून लढणं असं नाही. 24/7 असं आमचे नेते आहेत, आपल्याला कल्पना आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही वसई विरारमध्ये काम करतो, सगळे आमचे कार्यकर्ते. आणि संपूर्णपणे 29 प्रभाग आहेत, आपल्याला कल्पना आहे 29 प्रभाग आहेत, त्याची रचना झाली, आरक्षण झाले आणि 115 उमेदवार आहेत. तर त्या 115 उमेदवाराची आमची तयारी आहे. सर, जर 115 उमेदवारांची आता शिवसेनेची तयारी असेल तर काय महायुती इथे पण वेगळी लढण्याची आशंका आपण गृहीत धरू शकतो? नाही, बघा, लोकसभा आम्ही महायुतीत लढलो, विधानसभा आम्ही महायुतीत लढलो आणि महापौर सुद्धा महायुतीचा झाला पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत. त्याच्यामुळे असं नाही, पण प्रत्येक पक्ष म्हणून प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. बरोबर. त्याप्रमाणे आम्ही आमची तयारी करतोय आणि कार्यकर्ते आहेतच ना. आम्हाला काय तयारी पेशल अशी काय उमेदवार शोधून आणा, कुठनं आणा असं काय नाही आहे ना. आमचा प्रत्येक विभागामध्ये महिला, युवा असं जी एक संघटना प्रणित कार्यालय आहेत, अनेक युनियन आहेत, त्यांची संस्था आहेत. त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते प्रत्येक विभागात आहेत. त्याच्यामुळे तो काय आमच्यासाठी विषय नाही आहे. सर, पालघर हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी आत्ताच जेव्हा पालिका निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पण घोषणा झाली की अनेक कोटी जे आहेत ते पालघरला दिले. वसई विरारसाठी काय आदेश आहेत, काही नियोजन आहेत का एकनाथ शिंदे यांचे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण जर चांगला प्रश्न विचारला की मी काय बोलतो, कोण काय युट्यूबला टाकतो, त्याच्यापेक्षा महापालिकेमध्ये रेकॉर्डवरती आहे की शिंदे साहेब पूर्वी नगरविकास मंत्री होते, त्याच्या अगोदर ना आता त्यांचे प्रशासक असल्यानंतर की या महापालिकेत काय, मी साधं तुम्हाला सांगायचं की या देशावरती संपूर्ण मोठं संकट हे आपलं कोविडचं होतं. तर वसई विरार महापालिकेची 30 का 35 बेडचं आपली व्यवस्था होती. म्हणजे वसई विरार एवढं मोठं शहर, एवढे सगळे गाजलेले नेते असं असताना आपल्याकडे मालकीची 30 का 35 बेडचीच तयारी होती. आणि सन्माननीय शिंदे साहेब आल्यानंतर आज वसई विरारचा आरोग्य विभाग काय आहे ते बघा. आज आपण किती प्रमाणात मोठी मल्टी हॉस्पिटल तयार झाली, म्हणजे आपण नुसते भूमिपूजन नाही केलं, त्याच्यानंतर उड्डाण पूल, येणारे रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं. तुम्ही आता बघितलं आपले उद्यानं, म्हणजे महापालिका अधिकृतपणे सांगते प्रेस नोटमध्ये की आमच्याकडे 400 गार्डन आहेत, ती सगळी आता आरक्षित नाही आहेत, त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. तर ती त्याची फुफ्फुस आहे ना, आपलं वसई विरारचं फुफ्फुस आहे, ती त्याची मुक्त करून तिकडे काही आपण मोठ्या प्रमाणात नाट्यगृह चालू करतोय, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होते. आणि ज्या बेसिक आता आज वाहतुकीची मोठी समस्या आहे, रेल्वे स्टेशनला आल्यानंतर परिवहनची जागा आहे पण त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. तर ते आता प्रायोगिक तत्वावर डेव्हलप होऊन तिकडे पार्किंग, तिकडे लोकांना एक सुपर मार्केट की आलेल्या आपला वसई विरारचा माणूस जो जातो मुंबईमध्ये तर पुन्हा येतो,
तो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्याला चांगली सुविधा मिळेल, पार्किंगची व्यवस्था होईल, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहेत आणि तो रेकॉर्ड होती. म्हणजे मी सांगतोय म्हणून असं नाही, आपण महापालिकेत ते बघू शकता. सर, नुकतेच शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक पण या ठिकाणी आले होते आणि सकारात्मक चर्चा झाली. तर काय चर्चेमध्ये निष्पन्न झाले? काही समीकरणं ठरली आहेत का जर एकत्र लढतात तर? महायुती म्हणून लढायचं. सन्माननीय राजन नाईक आमदार नालासोपारा यांना भारतीय जनता पार्टीने प्रभारी म्हणून निवडणुकीसाठी दिलेलं आहे. आणि ते राजन नाईक असतील, त्यांच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई असतील, आणखी माजी अध्यक्ष असतील, हे सगळेजण आमचे तालुका अध्यक्ष सुधीर चौधरी आहे, त्यांच्या कार्यालयात आम्ही भेटलो. संपर्क प्रमुख आमचे फाटक साहेब होते, मी होतो, आमदार विलास तरे होते, माझे सहकारी आमदार रवींद्र चव्हाण, सगळे आम्ही टीम होती. आणि विषय असा आहे की आम्हाला महायुतीत लढायचं आहे. ही भारतीय जनता पार्टीची उघड भूमिका आहे. राजन नाईकांनी तेच सांगितलं. आमच्या स्नेहाताई दुबे असतील, त्यांची पण भूमिका तिच्या. भारतीय जनता पार्टीने असं कुठे म्हटलंच नाही. सगळ्यांची भूमिका महायुतीची आहे. कारण आमदार खासदार आम्ही महायुतीमध्ये आणला आहे आणि आम्हाला वसई विरारचा महापौर आणायचा आहे आणि तो महायुतीचा आणायचा आहे. सर, बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी यांची युती होत आहे आणि सतत चर्चा सुरू आहे आणि युतीच्या चर्चा देखील झाल्या, त्यांच्या 1-2 मीटिंग्स देखील झालेल्या आहेत. त्यांच्या माजी आमदार पण म्हणाले की सकारात्मक पाऊल आहे युतीकडे. तर ह्या 2 पक्षांनी युती केल्यानंतर कुठे फरक पडू शकतो का महायुतीवरती? नाही, कसं आहे ना की आम्हाला कोणाची ताकद वाढली ना कोणाची कमी झाली राजकारणात, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला माहिती आहे की आमची ताकद आहे महायुतीची, ही आम्ही आता सिद्ध केलेली आहे. जनता आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे समोरचा कोण आहे, ठीक आहे, निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाला ती भूमिका मांडायची, आपला पक्ष टिकवायचा आहे म्हणून प्रत्येक भूमिका घ्यायच्या, ते त्यावेळेला घेत असतील. त्याच्याशी आम्हाला काही विचार करायची गरज नाही. सर, जेव्हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पण या ठिकाणी आले होते तर कुठेतरी भाजपाच्या नेत्यांची पण उपस्थिती कमी पाहायला मिळते. पण ते जेव्हा पालकमंत्री येतात तेव्हा शिंदेगड नेहमी तिकडे हजर असतात. तर काय सांगाल, कुठेतरी नाराजगीची नाट्य आहेत का महायुतीमध्ये? अजिबात नाही ना. प्रताप सरनाईक आले होते हे जनता दरबारासाठी आले होते. हे काय नुसतं चहा पिण्यासाठी आणि काहीतरी फोटो सेशनसाठी आले नव्हते. तर त्याच्यामध्ये 320 लोकांचं तक्रारी आहे. म्हणजे पालघरलाही आपण जनता दरबार बघाल तर एवढ्या नव्हत्या आणि सगळ्या विभागाची लोकं होती. म्हणजे ते जनता दरबार मी त्याच्यात बोलत नाही, तर तुम्ही जनता दरबार तपासा की कोणते अधिकारी उपस्थित होते, कोणते नव्हते. या सगळ्या 40-47 विभागाचे अधिकारी होते. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे काय लेखी आलं त्याचं हे झालं. आणि भारतीय जनता पार्टीचे मला वाटतं किमान 60 ते 70 पदाधिकारी तिकडे हजर होते. ते आले, ते बसले, त्यांच्याशी समस्या होत्या. कारण तेही जनतेचीच कामं करतायत ना. मंत्री भाजपचा का सेनेचा हा विषय नाही, तो कोणासाठी येतो? जनतेसाठी येतो. जनतेची कामं आहेत ना. बाकी जिल्हाध्यक्ष आमदार हे प्रोटोकॉल असतं, प्रोटोकॉल निभावतात. आता नाईक साहेब मी त्यांच्यावर शिवसैनिक म्हणून काम केले, ते माझे जिल्हाध्यक्ष होते. आले, भेटतो आम्ही, पण तेवढी पुढच्या कार्यक्रमात ते त्यांच्या जातात. विखे पाटील पण पूर्वी शिवसेनेमध्ये होते, आम्ही भेटतो त्यांना, नाही असं नाही. पण ज्या पक्षाचा कार्यक्रम ते करतात, आमच्या पक्षाचा कार्यक्रम आम्ही करतो. सर, शेवटच्या प्रश्नाकडे वळेन. आता वसईमध्ये काय तयारी आहे? कारण कुठेतरी खड्ड्यांचा मुद्दा वाढत चाललाय आणि ह्यावर कुठेतरी दुर्लक्ष होताना पण पाहायला मिळत आहे. आज तुम्ही सत्ताधारी पक्षांसोबत आहात, महायुतीत आहात, तर काय वाटतं वरिष्ठांकडून काय उत्तर येतंय आणि किती सकारात्मक आहेत वरिष्ठ वसई विरारला घेऊन? नाही, वसई विरारमध्ये फक्त खड्ड्याचा कॉन्टॅक्ट, अगं आपण संपूर्ण बघितलं, कचरा असो खड्डा असो, आपल्याला कल्पना आहे, आपण खूप जागृत पत्रकार. तर हे फक्त काम मलाच मिळालं पाहिजे, माझ्या माणसालाच मिळालं पाहिजे आणि त्याच्यामधनंही खड्ड्याची जत्रा आहे. मला कल्पना आहे की बाबा 1 वर्ष झाले तर आमचे आमदार आले, पण आता ह्याच्या पुढे हे कायमचा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कसे होतील? पण रस्ता आता महामार्गाचा रस्ता आहे, तो आपण बाजूला डोंगर आहे, डोंगरावरनं पाणी येतं, पाऊस थांबल्यानंतर सुद्धा 1 तास पाणी येत असतं आणि ते जायला व्हायलाच हे नाही का? तर तिकडे अनधिकृतपणे सगळे बांधकाम झालेले आहे, त्याला हातभार कोणाचा आहे? तर या सगळ्या जबाबदाऱ्या, महामार्गाची जबाबदारी कोणती आहे, वन खात्याची जबाबदारी कोणती, महापालिका, या जबाबदाऱ्या निश्चित करून त्याच्यावरती खूप सॅटेलाईट सर्वे करून आता हे रस्त्याचं आहे, खूप अडचण आहे, कल्पना आहे. पण हे रस्ते आता यापुढे आणखी 1-2 महिन्यात हा त्रास आहे, याच्यानंतर पुन्हा हा होणार नाही. तर काय डांबरीकरण करायचं नुसतं आपल्या की निवडणूक आल्या का त्याच्यावरती एक लेप मारायचा, पुन्हा तसं नाही. आता तिन्ही आमदार, सन्माननीय स्नेहाताई असतील, राजन नाईक असतील, विलास तरे, आता महायुतीचे 3 आमदार आहेत, हे निश्चितपणे त्याचं एक असं प्लॅन, MMRDच्या माध्यमातून निधीचाही कुठे अडचण नाही. आणि ठीक आहे, त्रास आहे, कारण काय आपण डांबर केलं, हेवी ट्रॅफिक आणि त्याची क्षमता हे बघितलं तर ड्रेनेज जात नाही, रस्त्यावर पाणी आहे. तर मी आता डांबरीकरण केलं, 8 दिवसांनी पुन्हा ते होणार आणि ते झालं पाहिजे. असं का होत होतं? कारण पुन्हा कामं त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळाल्या पाहिजे, त्याच्यामधून कोणातरी अर्थकारण होतं, त्याच्यामध्ये कोणातरी फंड होता. आता ही कामं होत्या, त्याच्यात निश्चितपणे असं निविदा काढून त्याच्यावरती उच्च दर्जाचं, जर पूर्वीचा रस्ता होता त्याच्यावर उच्च दर्जाचं आपल्याला जर टेक्नॉलॉजी वापरायची, आपल्याला माहिती आहे आता एक प्रकारचं केमिकल आले, तर मला वाटतं या 1-2 महिन्यामध्ये सगळे विषय संपतील. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की निवडणुका कधी लागू शकतात आणि याच्यामध्ये समीकरणं काय जुळत आहेत हे पाहण्यासारखं असेल. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर महायुतीमध्ये ठरलं, वरिष्ठांचे आदेश आले वेगळं लढायचं,
तर कुठेतरी वेगळ्या निवडणुका जर झाल्याच तर शिवसेनेची ही तयारी आहे की आम्ही वेगळं लढाई करू आणि आम्ही वेगळी लढत देऊ. 115 उमेदवार हे तयार आहेत आणि आता शिवसेना देखील तितकीच सज्ज झालेली आहे. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये महायुती एकत्र लढते, वेगळी लढते आणि ही समीकरणं काय असतात. धन्यवाद.